नमस्कार मैत्रिणींनो. तर ही ना आंबाड्याची भाजी आहे. आता हा व्हिडिओ जुना आहे, खूप दिवस झाले गॅलरीत होता, म्हणलं अपलोड करावा. तर असे बरेचसे व्हिडिओ आहेत आपल्या गॅलरीत की त्याला एडिटिंग केलेली नाही किंवा आवाज दिलेला नाही, म्हणून ते तसेच राहिलेले आहेत, अपलोड करायची वेळ नसल्यामुळे. आज जरा वेळ होता, म्हटलं चला मोठा व्हिडिओ तुमच्याशी बरोबर खूप दिवस झालं शेअर केला नाही, छोटे छोटे शॉर्ट टाकते. तर ही ना आंबाड्याची भाजी केली होती एके दिवशी मी, मग त्यावेळेस शूट केलेला होता, मग आज एडिटिंग केली त्याला. तर तुम्ही पाहू शकता भाजी किती छान दिसते आणि टेस्टला पण तितकी छान आहे, खूप मस्त लागते ही भाजी आणि आपल्या शरीराला पण खूप चांगली असते, पौष्टिक अशी. तर आंबाड्याची भाजीची पाने काही प्रकारे अशी असतात. आता काही काही जणांना माहीत नसतं म्हणून त्यांना दाखवते. अशा प्रकारे आंबाड्याची भाजी असते. तर आता ही उद्या सकाळी भाजी करायची, मी संध्याकाळी तिची तयारी करून ठेवली, कारण सकाळी डब्याला करायची उशीर होतो म्हणून नीट ती संध्याकाळीच करून ठेवीत असते. लसण ती सोलून तर भाजी अशी नीट करून घ्यायची, का तर काय काय भाजीची पानं ना किडकी असतात, जी किडकी असतात ना ती घ्यायची नाही, तसे वेज असतात ते, मग ते टाकून द्यायची आणि अशी निवडून पानं घ्यायची त्याची. तर मी अशी सर्व भाजी आता नीट करून घेते आणि नीट करून एका कपड्यात बांधून ठेवते फ्रीजमध्ये, म्हणजे उद्या सकाळी आपल्याला लागायची म्हणून, मग अशी सुकलेली होईल बाहेर ठेवली तर म्हणून. आणि दुसरी तयारी संध्याकाळीच ना थोडीशी तांदळाची कणी असली तर कणी भिजू घाला, नसेल कणी तर तांदूळ थोडेसे भिजू घातले तर चालेल, आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ. तर हरभऱ्याची डाळ आणि तांदळाची कणी भाजीत कशामुळे टाकायची, का तर त्या भाजीचा थोडा आंबटपणा कमी व्हावा म्हणून टाकते. तर म्हणून ती डाळ तांदूळ रात्रीच भिजू घातले, भाजी नीट करून फ्रीजमध्ये ठेवली, लसूण सोलून ठेवला. आणि आता ना तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवते, सकाळ सकाळ लवकर टिफिनला करायची होती. मग भाजी आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. भाजीवर काही कचरा वगैरे काही माती ती चिटकलेली असते, हे असते म्हणून धुवून घेतली. ती पाणी टाकून दिलं आणि कढईत दुसरं पाणी टाकलं आणि ती भाजी टाकून ना एक 10 मिनटं उकडून घ्यायची ती भाजी. तर त्याच्यात आता दुसरं पाणी टाकते भाजीत आणि गॅसवर उकडायला ठेवते भाजी, का तर ही भाजी आमची खूप आंबट असते. मग अशी उकडून घेतली का नाही त्याचं ते आंबट पाणी पहिलं टाकून द्यायचं, नाहीतर भाजी खूप आंबट लागते. तर आपली ही डाळीतलं पाणी पण टाकून देते आणि डाळ स्वच्छ पाण्याने दुसऱ्या धुवून घेते, नाही तर त्याचा वास येतो, आपण रात्रभर भिजू घातलेली असते म्हणून. आणि माझे अखंड तांदूळ होते म्हणून त्यातलं पाणी टाकून दिलं आणि ते असं थोडंसं चुरते, म्हणजे त्याची कणी तयार करते. तुमच्याकडे जर कणी असेल तर तसं असं चुरायची गरज नाही त्याला, पण मी पाणी टाकून दिलं आणि असं चुरून त्याची कणी तयार केली तांदळाची. आणि डाळीतलं पण पाणी टाकून स्वच्छ दुसऱ्या पाण्याने एका धुवून घेते, म्हणजे त्याचा वास येणार नाही. आता लसण पेस्ट तयार करून घेते आणि कांदा पण कट करून घेते. तर आता आपली भाजी पण उकडली, 10 मिनटं झाले. तर आता ही भाजी ना आपल्या पुरणाची चाळण नसते का, त्या चाळण्यात काढून घ्यायची, का तर त्याचं आंबट पाणी नितळावं म्हणून आणि थंड व्हावी म्हणून, कारण गरम गरम असताना ही खूप चिकट चिकट वाटते, पण थंड झाली की अशी मोकळी होती, म्हणून ह्याला थंड होऊन द्यायचं. असं पाणी नितळून काढायचं, त्याचं चाळणी वाटते सगळं आंबट, आणि थंड करायला ठेवू. आता आपली भाजी थंड झाली, परत कढईत तेल गरम करायला ठेवले, कांदा कट केले, लसणाची पेस्ट बारीक करून घेतली, कणी करून घेतली, डाळ धुवून घेतली, शेंगदाण्याचं कूट घेतले, मीठ घेतले, लाल तिखट, हळद घेतली आणि थोडेसे जिरे घेतले. तर ह्या भाजीला एवढंच साहित्य असतं, जास्त मसाले वगैरे काही नसतात अशा भाजींना. तर आपलं तेल गरम झालं की ते जिरे टाकायचे, जिरे चांगले फुलले की आपला कांदा टाकायचा आणि कांद्याबरोबरच लसण पण टाकून घ्यायचा आणि नंतर मीठ टाकायचं, का तर मीठ टाकलं की कांदा आपला ना लवकर मऊ होतो. गॅस फुलच राहून द्यायचा म्हणजे कांदा लवकर मऊ होतो. म्हणून आपल्याला त्याला काही जास्त लाल करायचं नाही आहे, फक्त मऊ करायचा आहे कांदा आपला. तर आता मीठ मी थोडंच टाकले, परत भाजीला आणखीन मीठ लागणार आहे, ते नंतर वरून टाकू आपण नंतर मीठ. तर आता कांद्यापुरतं मीठ टाकून घेऊ, डाळ कांदा आणि तांदूळ पुरतं मीठ टाकले थोडं. तर आता कांदा आपला थोडासा मऊ झाला की नंतर लसण टाकून घेऊ आपण त्याच्यात, आणि ह्याला पण थोड्या वेळ परतू, त्याचा कच्चेपणा लसणाचा जाऊस तर. आणि आता याच्यात ना आपण जी कणी करून घेतली का तांदळाची, ती कणी आणि हरभऱ्याची डाळ ती दोन्ही पण टाकायचं आता. आणि आता गॅस बारीक करायचा, कणी आणि तांदळाची कणी आणि डाळ टाकली की गॅस बारीक करायचा आणि तेल आणि मिठात ही डाळ आणि तांदूळ आपल्याला तांदळाची कणी शिजून द्यायची, त्यात पाणी अजिबात टाकायचं नाही, झाकण टाकायचं आणि गॅस बारीक करायचा. तर झाकण टाकल्यामुळं ना मिठात आणि तेलात ही कणी आणि डाळ आपली चांगली शिजली जाते. एक 5-6 मिनटं शिजवायची, खाली चिटकत नाही, तरी पण एकदा मध्ये 2-3 मिनटं झाले की मध्ये एक झाकण काढून हलवायचं, चिटकली का नाही ते पहिला. पण मिठामुळं पाणी सुटतं त्याला, त्याच्यामुळं ते काही चिटकत नाही खाली, पण तरी पण
घ्यायचं. पातळ जर कढई असेल तर एखाद्या वेळी चिटकू शकतं, म्हणून एकदा 2-3 मिनटं झाली की झाकण काढायचं, हलवायचं आणि नंतर एकदा काढायचं 5-6 मिनटांनी. तर आता डायरेक्ट 5-6 मिनटांनीच दाखवते. मध्ये एकदा 2-3 मिनटं झाल्यास मी हलवलं होतं, मध्ये नाही खाली नाही चिटकलेलं. आता शिजली आपली कणी आणि डाळ दोन्ही पण एकदा मिक्स करून घेते. मी बोटावर घेऊन पाहिलं, तांदळाची कणी पण अशी मऊ झाली आणि डाळ पण मऊ झाली. तर आता शिजली. गॅस बारीकच आहे आपला. आता लाल तिखट आणि हळद टाकून घेऊ आणि चांगलं मिक्स करून घेऊ त्याला. कोणी कोणी फक्त डाळच टाकतं हरभऱ्याची, तांदळाची कणी टाकत नाही. त्याला चांगलं मिक्स करून घेऊ. आणि आता याच्यात आपण जी भाजी आपली थंड करायला ठेवली ती नितळून घेतलेली ती टाकू. आणि चांगली मिक्स करून घेऊ आपली भाजी. आता याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊन मिक्स करू. तर आपलं मीठ टाकायचं विसरलं, नंतर लक्षात आलं माझ्या, नंतर वरून मीठ टाकू म्हणलं तर विसरलं, म्हणून आता वरून टाकते. मीठ गरम आहे तोपर्यंत. तर मीठ टाकून एकदा मिक्स करून घेऊ. तर आपली भाजी तयार झाली. एकदम पारंपरिक पद्धतीनं पौष्टिक अशी आपली आंबाडीची भाजी. तुम्हाला कशी वाटली रेसिपी ती नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा.